मध्ये काय होणार, कहाणी बदलणार, कहाणी में ट्विस्ट, मॅच में ट्विस्ट. सचिन 9 सेकंडला वैभव आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. पंच मॅचला सुरुवात करायची आहे. पंचाचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचेल बॉलिंग मार्कवरती. आत्ता नुकतंच त्याचं नाव घेतलं तो नामदेव आणि दुसऱ्या बाजूला छोटा पॅकेट भाडा धमाका वैभव, ज्यानं आत्तापर्यंत प्रत्येक टुर्नामेंटमध्ये बक्षीस घेतलं. फक्त मागच्या हप्त्यामध्ये थोडासा कमी पडला आणि त्यानंतर कुठेतरी संघ तो बाहेर गेला. मात्र आज दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. मॅचला होते सुरुवात. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला बॉल. ओहो, वेगवान आहे, टप्पा चांगला आहे. अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं ना, बॉलमध्ये कुठेतरी आपण अगदी चांगलं क्रिकेट खेळत असताना आजच्या दिवसामध्ये कोण होणार बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर. मागच्या हंगामामध्ये टीम आटोलीनं बाजी मारली. मी मगाशीच उल्लेख केला, सुनील बने एक चांगला खेळाडू, त्याच्या सुपुत्रनं नक्कीच बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट त्याच्या नावावरती राहिलं. अगदी आपण स्ट्रॉंग आहे. वाईट बॉल. पंच आमच्यापर्यंत डिसिजन जरूर करवत आहेत. अगदी चांगलं डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथून हे सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाट बघतात. आज गटात थोडेसे नौके संघ दिसतील. 2 हफ्ते ते संघ नव्हते. एंट्री लवकर भेटत नाही कारण 40 संघ, भरपूर जण खेळण्यासाठी रेडी आहेत, इच्छुक आहेत. मोरणा क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं झालं पाहिजे. अरे आता खेळलाय तिथे क्षेत्ररक्षण, फिल्डिंग चांगली झाली. हो, काय फिल्डिंग आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये गणेशचं पाहायला मिळालं. का गणेश देखील एक चांगला खेळाडू आहे. टीम आपण बघतो आटोली संघाच्या देखील टीम्स 2 ते 3 झाल्या. एक खेळाडू भरपूर आहेत. सर्वांना चान्स मिळाला पाहिजे. एक नौके खेळाडू आहेत, सर्वांना संधी मिळाली पाहिजे. सेकंडला फलंदाज सचिन आहे. 9 सेकंडला वैभव. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय नामदेव आहे. टफा पडल्यानंतर हो, अतिशय बघायला गेलं तर हा बॉल देखील चाललाय डॉट. चांगली गोलंदाजी जामदेवची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 2. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये चौकार आला. एक फटकेबाजी चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. वैभव एक चांगला खेळाडू आहे. वैभवकडे अतिशय अनुभव आहे. सचिन यांच्याकडे लेजंड म्हटलं तर भरपूर अनुभव आहे. लक्षात घ्या, आजकाल यंग खेळाडूंचं कसं आहे, 2 ते 3 मॅच पुढे चांगले खेळायला लागले तर लेजंडला विसरतात. लेजंडला कधी विसरू नका मित्रांनो, कारण त्यांनी तुम्हाला घडवलंय. त्यांचा मान सन्मान करणं भरपूर गरजेचं असतो, हे लक्षात घ्या. लेजंडला रिस्पेक्ट भरपूर देणं गरजेचं आहे. बॅटची कडा, बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता. गॅप बघितली होती मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल फक्त मिळेल. आणि बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये ते मात्र 5. 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय बिघडणार कळले लगेचच. आणि शेवटचा बॉल ओ जास्त बाहेर. वाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. हा बॉल वाईट आहे. एक चांगला डिसिजन पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8. जणू का मागच्या हप्त्यामध्ये मला वाटतं हीच मॅच टीम कुसरून आणि टीम आपल्याला पाहायला मिळते आठवली. ही मॅच टफ फाईट झाली होती. मात्र हे कुसरून हा संघ यांच्यासोबत जोड झालाय की काय आता कायम, कारण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा डॉट बॉल. आतापर्यंत धावा फलकावरती पाहायला मिळतं 8. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये अजून किती धावा येणार, 12 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं. टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतलाय टीम मला घुसरून संघानं.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 2. ज्या गोलंदाजानं शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच नेली होती तोच गोलंदाज रितेश. अगदी चांगला खेळाडू आहे रितेश देखील. अनुभव त्या खेळाडूकडे देखील भरपूर आहे. पुन्हा एकदा पाहायला बी इथं बॉल. ओ टप्पा पडल्यानंतर चाललाय डाऊट. हे नवके खेळाडू आहेत मित्रांनो. हे सर्वांना चान्स मिळाला पाहिजे हे लक्षात घ्या. हे असे खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आणि हेच ते क्रिकेट आज देखील या क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहे. ही मॅच महत्वाची आहे. इथून हलक्या हाताने घेऊन काढलं एक सिंगल मिळेल. बुमराची आठवण करून दिली या गोलंदाजानं आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेत आपल्याला पाहायला मिळतं. ते मात्र दोन बॉलचा खेळ झाला. रितेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉल अजून देखील शिल्लक आहे. वैभव सेकंडला आहे. वैभवला चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावा जितक्या येतील ना तितकं चांगलं असतं क्रिकेटमध्ये लक्षात घ्या. हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न थोडासा कमी. हाईट थोडीशी कमी पडली आणि इथून गणेशला भेदून चिरून निघून चालला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा रितेश बॉलिंग मार्कवरती. जसप्रीत बुमराची आठवण करू दिली आहे जरूर. एक कट एक सिंगल जरूर मिळेल. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल धावसंख्या फलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. रणनीतीवरती थोडासा ब्रेक लावला. आखडून ठेवलं झकडून ठेवलंय. धावा येणं भरपूर गरजेचं आहे हे लक्षात घ्या. बॉलिंग मार्कवरती तो रितेश. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 2 टू गो. अजून 2 बॉल शिल्लक आहे. लक्ष आहे की नाही बघत होतो. नक्कीच लक्ष आहे. थोडासा घाम फुटला असेल कारण एक बॉल कमी कसा काय झाला. मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हवेमध्ये गणेश आणि बॉल थोडासा पाहायला मिळतंय. फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॉल थांबवला. सूर्याचं किरण आहे मित्रांनो. हरकत नाहीये कारण ऊन भरपूर डोळ्यावरती येत आहे. चुकी त्याची देखील नाही आहे. प्रयत्न चांगला राहिला. फिल्डिंग देखील चांगली केली. मात्र थोडासा बॉल हातामध्ये बसला नाहीये व्यवस्थित. प्रॉपर टायमिंग झाला होता. थोडीशी वैभवकडे ताकद कमी पडली. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. आता मात्र थांबणार नाहीये. बिरकावून दिला. हवाई सफर. बिग 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 षटकार. इट इज कडक. येतोय जम. बिग 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 षटकार. क्वालिटी आहे. ब्रँड आहे. ताकद आहे. जिद्द आहे. चिकाटी आहे. चपळाई आहे आणि छोटा पॅकेट बडा धमाका वैभवच्या बॅट मधून येतोय षटकार. संदीप बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल. पंचाचा इशारा येईल. नो बॉल. वरतून फ्री हिट. संदीपचं सोनं आता करायचं आहे. आता सचिनला चान्स आहे आणि या मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. पुन्हा एकदा गुड नाईट टेक. तमाशा देख. व्यासपीठाला मानवंदना. इथून दाखवलंय
बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. लेजंड पे आपल्याला पाहायला मिळाला षटकाराला. 6 धावा आल्या. 6 धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे वेगानं. 29 आणि स्कोर बोर्ड 29 धावा. हा फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी कडक बेधडक बॉल सीमा पार येतोय. षटकार. मॅच बॉल नक्कीच अजून आला नाहीये. मॅच बॉल जर आला तर आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचू. मॅच चालू करायची. सचिनच्या बॅटमधून अगदी मोठा धमाका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तास फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. एक सिंगल इथून मिळेल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. एक सिंगल. धावसंख्या 30. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 3. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये 2. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून या मॅच मध्ये जर आपण बघितलं ना एक सिंगल जरूर येणार आहे. पुन्हा एकदा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहे. वैभव बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिद्धेशच्या डोक्यावर उचललाय. मस्तक पे दस्तक हवाई सबर. बॉल सीमा पार येतोय. षटकार. छोटा बॅकेट आहे. बडा धमाका आहे. ब्रँड आहे. सगळं काही ओके मध्ये आहे. एक क्रिकेट आहे आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टार उडवायचा होता. खोदून काढला बॉल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू येतोय. एक तर कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल तिथेच तैनात होता आपल्याला पाहायला मिळाला. सागर. अजून एक जो मोठा फटका आला तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. वैभवकडे ताकद नसताना देखील पहा अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार देखील आला. हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल. दुसरीचा कॉल. दुसरी देखील तितक्याच वेगानं. एकही विकेट अजून आली नाहीये. ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून टार्गेट ठेवलंय 42 बनवायच्यात. 41 झाल्या. 42 ची गरज त्या मॅच मध्ये.
42 मैदानाच्या आतमध्ये माश 42 42 बनवायचे आहेत. काय होणार, काय बिघडणार, कोणाच्या बाजूने सामना राहणार आहे, यामधून जो जिंकणार तो टीम उंबरवाडी या संघासोबत खेळणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यानंतर टीम वाट बघते, ती मात्र काही संघ त्यांच्यासोबत फाईट करणार, त्यानंतर तो डायरेक्ट बक्षीस पात्रामध्ये जाणार आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हरीश, पहिलाच बॉल वाईट. सेकंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो नामदेव, 9 सेकंडला सागर, आपल्याला पाहायला मिळेल उस्मान पटेल. हा बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, एक सिंगल जरूर मिळेल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नामदेवला 42 पहिल्या 2 ओव्हरमध्ये थांबणा पूर्णपणे थांबवला होता. त्यानंतर चांगलं क्रिकेट वैभव अगदी आपण बघितलं ना, भरपूर क्रिकेट खेळतो मित्रांनो, कारण एवढ्या तडपत्या उन्हामध्ये ऑलराऊंडर आहे. बॅटिंग करायची, बॉलिंग करायची, फिल्डिंग करायची, म्हणजे थोडंसं समीकरण अवघड होऊन जातं. आणि त्या खेळाडूकडे बघितल्यानंतर त्याची शरीरयष्टी पहा, अगदी लवचिक आहे, एक चांगला खेळाडू आहे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून एक सिंगल इथे फक्त मिळेल. सिंगलवरती समाधान मानावं लागणार आहे. मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं हेच क्रिकेट आज आपण जरूर बघणार आहोत. मी मगाशीच उल्लेख केला, ब गट मध्ये थोडंसं आज संघ थोडेसे नवीन आहेत. पांढरापाणी संघ देखील आज इन ॲक्शनमध्ये दिसेल. परत पाचगणी, त्यानंतर भरपूर संघ आज गोकुळ 2 टीम खेळताना दिसणार आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेजंड सचिन यांनी कॉल जरूर केला आणि त्यानंतर थोडंसं लेट झालं. बॉल आतापर्यंत झाल्या मैदानाच्या आतमध्ये हरीश 3, 5 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 42 42 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. ओहो, चांगला बॉल आहे. अफिल स्ट्रॉंग आहे, कट होती की काय, मात्र अफिल एकदम स्ट्रॉंग होता. थोडंसं पाहायला मी तर नामदेवला पूर्णपणे शांत ठेवला. नामदेव एक चांगला खेळाडू आहे. नामदेवनं जी लीग त्याच्या गावी झाली होती त्यामध्ये देखील त्यानं अतिशय चांगलं क्रिकेट होऊन मालिकावीर फटकावलं होतं. तसं खेळाडू आहे. त्यानंतर फार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा मित्रांनो, कारण क्रिकेटने भरपूर काय दिलं. भिरकावलाय, बॉल पाठवलाय, बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. हाय हॅन्डसम बॉल, सीमा पार, बिग 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 षटकार. इट इज क ड क क्लासिक आहे यार, ब्रँड आहे, नामदेव आहे. मी मगाशीच उल्लेख केला, अगदी त्याच्या बॅटमधून कडक सगळं काय ओके मध्ये आहे. काय ती बॅट, काय तो बॉल, अगदी सीमारेषा पार षटकार. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी आपण बघतोय पुढून काढण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली झाली, थोडासा खराब. क्षेत्ररक्षक दूरवरून आला, 2 क्षेत्ररक्षक पाठला करता, दुसरीचा कॉल, फिल्डिंग चुकीची, रनआउटची संधी, पुन्हा एकदा थ्रो चुकीचा आणि त्यानंतर रूपांतर 2 धावेमध्ये. कुसरून जर अशी चुका करणार ना, थोडंसं मागणं ठरेल. कारण 8 धावा गेल्या या 2 बॉलवरती, कारण बघायला गेलं तर षटक क्रमांक पहिलं संपलं. धावा फलकावरती 13 आणि अजूनही 12 मध्ये करायच्यात. इक्वेशन तुमच्यापर्यंत मी लगेचच पोहोचवतोय. 12 मध्ये करायच्यात, त्या मात्र 39 धावा, 29 धावा, 12 बॉल 29 या मॅच मध्ये करायच्या टीम जिंकण्यासाठी. ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल आटवली या टीमला. इथून या मॅचमध्ये तेच चित्र आहे. अगदी आपण जर बघायला गेलं 12 मध्ये 29 करायच्या, 29 इथून कराव्या लागतील या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवरती वैभव, षटक क्रमांक दुसरं त्याच्या हातामध्ये दिलाय. 12 मध्ये 29 जास्त नाही आहेत. या ओव्हरमध्ये जरी 14.5 रन रेट जरूर आपल्याला पाहायला मिळतं. इंटेन्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दुनिया मैदानाच्या आतमध्ये
चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. बॉल उंचत गेला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय की काय? हो, केली आहे आणि इथून चुकीला माफी नाहीये. अशा चुका करणार तर वैभव नाराज होणार आहे, हे लक्षात घ्या. कारण तुमच्याकडून अपेक्षा नाहीये टीम कुसरून. आणि इथून आपल्याला पाहायला मिळत आहे कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा आपण जरूर बघतोय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. ओ, चांगला बॉल टफा पडल्यानंतर निघून चालला इथून. डॉट बॉल, जर्सी नंबर 18. एससी क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून चांगला धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण नक्कीच बघणार आहोत. धावा येणं भरपूर गरजेचं आहे. इथून 9 बॉलमध्ये अजून देखील 27 धावा इथून करायच्या त्या मॅचमध्ये. 9 बॉल 27ची गरज. इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे. 9 बॉल 27. मात्र एखादा जर मोठा फटका आला ना त्या मॅचमध्ये काहीतरी वेगळी कहाणी होऊ शकते. खोदून काढलाय, पायातला बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. टी फ्लाय झेल, फलंदाज बाद. थोडी सुद्धा चुकी होणार नाहीये. उस्मान पलटतो पाठीमागे, आपल्याला पाहायला मिळाला डगआउटच्या दिशेने. सागर बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेले षटक क्रमांक मार्गस्थ आहे. ते मात्र दुसरा आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झाले ते मात्र 4 बॉल. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 2 to go. 2 बॉलमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. मोठा फटका काय असा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल जास्त बाहेर राहिला. नक्कीच वाईट बॉल असणार आहे. चांगलं क्रिकेट भरपूर खेळणं गरजेचं आहे. एससी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावा देखील तितक्याच चांगल्या मैदानाच्या आतमध्ये येत असतात. इथून धावा देखील तितक्याच चांगल्या येतील का? पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वन बाउन्स. चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळाला, पकडलाय आणि इथून धावा देखील तितक्याच चांगल्या पाहायला मिळतील. तितकंच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण जरूर बघतोय. धावा देखील तितक्या चांगल्या कराव्या लागतील या मॅचमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहेत 18 धावा. अजूनही 6 बॉल मध्ये 24 बनवायचे त्या मॅच मध्ये. 6 बॉल 24 ची गरज. 24 इथून करायचे त्या मॅच मध्ये आणि इथून धावा करणं भरपूर गरजेचं आहे. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं.
चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि धावा देखील येणं भरपूर गरजेचं आहे. क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळताना कृष्णा बॉलिंग मार्कवरती आहे, कारण कृष्णाने आतापर्यंत ना चांगलं क्रिकेट नेहमी खेळलंय आणि धावा देखील चांगला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा बॉल आहे हवेमध्ये गेला, झेलची शक्यता आहे आणि हो पकडलाय झेल आणि फलंदाज बाद. OUT आउट झाला, विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रन्स करत असताना फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल. इथून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 24 करायचे, 24 बनवायचे आहेत. 5 बॉल 24 धावांची गरज. हो डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून चाललाय. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. आपण जेव्हा जेव्हा बघता ना, तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता, क्रिकेट बोलवत असेल ना तर नक्कीच जा मित्रांनो, कारण क्रिकेट भरपूर पुढे गेलाय. कारण आत्तापर्यंत जर आपण बघायला गेलं ना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि मुली देखील तितक्याच पुढे गेल्यात. कारण क्रिकेटमध्ये जेवढं चांगलं खेळता येईल ना तेवढं चांगलं क्रिकेट नेहमी खेळा. आपल्याला पाहायला मिळते हा बॉल चांगला खेळून काढलाय, कार्पेटच्या साह्याने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली झाली, वेगानं बॉल. ओ एक धाव कंप्लीट, दुसरीचा गावला, सिंगल आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर महत्वाचं आणि या मॅचमध्ये तितकंच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि धावा देखील तितक्याच वेगानं येतात मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंत जर आपण बघितलं ना तेवढंच क्रिकेट, मी मगाशीच उल्लेख केला की क्रिकेट भरपूर पुढे गेला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातोय. अगदी वेगवान बॉल आहे, कारण यासाठी कृष्णाला ओळखलं जातं आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 बॉल 21 धावांची गरज या मॅचमध्ये. अगदी काय होईल काय बिघडेल क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना बॉल हवेमध्ये आहे, लोमास लँडमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉल निघून चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि इथून या मॅचमध्ये आत्तापर्यंत जर बघायला गेलं ना आपण तर फक्त औपचारिकता राहिले. 1 बॉलचा काही शिल्लक आहे, 1 बॉलमध्ये रन्स करायचे आहेत, त्या मात्र 20 धावा. आणि एससी क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ओ थोडंसं अडथळा, डेड बॉल. पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पूर्णपणे सामना संपला, मॅच जिंकले. आई माळाई देवीचा आशीर्वाद घेऊन नेहमी मैदानाच्या आतमध्ये जो संघ उतरतो त्या संघ आपल्याला पाहायला मिळाला. कुसरून संघानं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहेत तर टोटल टीमच्या आतापर्यंत मात्र 23 बनवल्या, मात्र 42 करायच्या होत्या, बदला नाहीये आटोलीला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव, ज्या खेळाडूने नेहमी